पुण्यातील अनधिकृत रूफटॉप लाऊंजवरती गुन्हे शाखेची छापेमारी, हुक्का साहित्य आणि विदेशी दारूसह 1,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक 2चा विमाननगर परिसरातील अटलांटिस रूफटॉप लाऊंजवर छापा। नागपूरच्या रामटेक तालुक्यातील चौघान परिसरात चप्पल अदलाबदलीच्या वादातून युवकाची हत्या, 4 जणांना अटक। मंदिराबाहेर ठेवलेल्या चप्पलांपैकी तरुणानं दुसऱ्याची चप्पल परिधान केल्यानं हा वाद झाला। कांदिवली रेल्वे स्टेशन परिसरात भर दिवसा मंगळसूत्र चोरी, नागरिकांच्या सतर्कतेमुळे 20 वर्षीय महिला चोर ताब्यात। पीडित महिलेनं तात्काळ आरडाओरडा केल्यानं नागरिक सतर्क, उपस्थितांच्या मदतीनं आरोपी तरुणीला स्टेशन परिसरातच पकडलं। गुगल मॅपचा शॉर्टकट महागात पडला, ट्रक थेट गजबजलेल्या वस्तीत शिरला। भंडाऱ्याच्या साकोलीतली घटना, जालन्याहून कोलकात्याला निघालेला मोठा ट्रक गुगल मॅपच्या नादात साकोलीच्या अरुंद गल्लीत शिरला। वीज खांब कोसळला, विद्युत तारा देखील तुटल्या, मोठी दुर्घटना मात्र टळली। अमरावतीत बेलोरा विमानतळाजवळ मध्यरात्री ट्रक आणि कारचा भीषण अपघात, अकोला महामार्गावरची घटना, 4घांचा मृत्यू। मध्यरात्री 1:30 वाजता चहा पिण्यासाठी विमानतळाजवळच्या एका हॉटेलमध्ये गेले होते। चहा पिऊन परतताना हा अपघात घडला। अपघातानंतर ट्रक चालक फरार। चंद्रपूरमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू तर 2 जखमी। चंद्रपूर शहराजवळ असलेल्या दुर्गापूर ग्रामपंचायत हद्दीतील घटना। मधुकर रंगारी असं 65 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव। डीजेच्या आवाजामुळे मधमाशांचं मोहोळ उठल्याची प्राथमिक माहिती। एसआरपीएफच्या मैदानी चाचणी दरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं युवकाचा मृत्यू। गडचिरोलीतील घटना, 5 किलोमीटर धावण्याच्या चाचणी दरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका। आशिष म्हशाखेत्री असं 23 वर्षीय युवकाचं नाव। भोंदू अशोक खरात प्रकरणी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते आज स्वतः पत्रकार परिषद घेणार। भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटीकडून खरातनं केलेलं महिलांचं लैंगिक शोषण, आर्थिक गैरव्यवहार तसंच इतर काळ्या कारनाम्यांचा एसआयटीकडून तपास। भोंदू अशोक खरातची मुलगी तृप्ता बालाची आज एसआयटी चौकशी होण्याची शक्यता। मुलगी तृप्ता बालाच्या नावावर खरातनं कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आणि स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचं तपासात समोर। भोंदू अशोक खरातच्या चौकशीतून धक्कादायक बाब समोर, हातचलाखी करत महिलांचं लैंगिक शोषण केल्याची खरातनं कबुली दिल्याची सूत्रांची माहिती। तर दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, अशोक खरातची कबुली, सूत्रांची माहिती। मुंबईतल्या मेट्रो 9चा दहिसर काशीगाव आणि मेट्रो 2B चा डायमंड गार्डन मंडाळा या दोन्ही टप्प्यांचं आज लोकार्पण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार। त्यामुळे मेट्रोचे बहुप्रतीक्षित दोन्ही टप्पे प्रवासी सेवेत आणण्याचा मार्ग मोकळा होणार। बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी। पेनड्राईव्हमध्ये असलेल्या पुराव्यावरून युक्तिवाद केला जाणार। मागच्या सुनावणीमध्ये आरोपींच्या वकिलांना डिजिटल पुराव्याचा पेनड्राईव्ह देण्यात आला होता। मस्साजोगच्या पोटनिवडणुकीची आजपासून प्रक्रिया, धनंजय देशमुख निवडणूक लढवणार का याकडे लक्ष। 28 एप्रिलला मतदान तर 29 एप्रिलला मतमोजणी। नारायणगड आणि भगवानगडाच्या नारळी सप्ताहाची आज सांगता। आमदार धनंजय मुंडे दोन्ही ठिकाणी उपस्थित राहणार, तर मनोज जरांगे नारायणगडावरती उपस्थित राहणार। दरम्यान नारायणगडावर जरांगे मुंडे एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। सांगलीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि खासदार विशाल पाटील यांच्यात जुंपलंय। विशाल पाटील पुढचे खासदार नसतील त्याच्यासाठी जीवाचं रान करू, पडळकरांचं वक्तव्य। तर माझ्याविरुद्ध लोकसभा लढवून कमी मतं मिळणाऱ्यांचं खासदारकीचं स्वप्न धुळीस मिळेल, विशाल पाटील यांचं प्रत्युत्तर। ते जरी जेंट्स जरी पडलं तरी विशाल खासदार नसणार, हे लिहून ठेवा। यासाठी मी जीवाचं रान करेन, मेहनत करेन, लोकांच्या मध्ये जाईल, लोकांची कामं करेन। भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात पलूस कडेगाववाले असतील, ईश्वरपूरवाले असतील, इथं आता आम्ही काम करणारच ना। बोलत असतील ज्यांनी माझ्या विरुद्ध एक लोकसभा निवडणूक लढवली आणि माझ्यापेक्षा कमी मतं मिळाली, त्यांनी आता काही स्वप्न बघायचे ठीक आहे, जातीवाद करून एखादी निवडणूक जिंकली असेल, पण त्यांनी विसरू नये की त्यांचा कित्येक वेळा पराभव झाला ही जनता ठरवते। वैयक्तिक खाच्या पातळीवर टीका करून मतं मिळतील हे असं त्यांचं स्वप्न आहे, ते स्वप्न निश्चित होईल मिळणार।
महाराष्ट्र काँग्रेसची पार्थ पवारांवर जहरी टीका. पार्थ महाशक्तीसमोर सरेंडर झाल्याची काँग्रेसची टीका. पार्थ पवार यांच्यावर टीका करताना कृतघ्न असा उल्लेख. भाषणही न करता येणाऱ्यानं काँग्रेसच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं जरा जास्तच झालं. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हल्लाबोल. रायगड जिल्हा परिषदेत आज सभापती पदासाठी खातेवाटपाची निवडणूक. भाजपकडून वैकुंठ पाटील तर शिवसेनेकडून चंद्रकांत कळंबे यांना महत्वाची खाते मिळणार. अर्थ व बांधकाम खात्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता. नागपूरमध्ये काटोलचे आमदार चरण ठाकूर यांची उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयाला अचानक भेट. मात्र कार्यालयात एकही अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित नसल्याचा प्रकार. ठाकूर यांनी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला. धाराशिवमध्ये एकनाथ केसरी बैलगाडा शर्यतीच्या मैदानातून शिवसेनेत राजकीय शर्यत. स्थानिक नेत्यांना दूर ठेवत आनंद पाटील यांच्याकडून भाजपनं ते शरण पाटील यांना खास आमंत्रण. जिल्हा परिषद सभापती निवडीमध्ये डावलल्यामुळे आनंद पाटलांनी माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांना अंतर दिल्याची चर्चा. रत्नागिरीत युवा सेनेचे राज्य विस्तारक आणि चिपळूण तालुका प्रमुख असलेल्या उमेश खताते यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र. 2000 कार्यकर्ते सोबत घेऊन उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश करणार. धाराशिवच्या भूम तालुक्यातील अवकाळीनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आमदार तानाजी सावंत यांचा मदतीचा हात. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला 1.5 लाख रुपयांची रोख मदत केली तर बाग उभी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचाही शब्द दिला. काल मी साहेबाला फोन केला रात्री की साहेब असं असं वारकावं झालंय. तर साहेबांनी मला लगेच सांगितलं तिथं जा, की तिथं त्यांना फुलाची पाकळी आपलं कर्तव्य आहे म्हणून 1.5 लाख रुपये साहेबांनी मदत केली. आणि त्यांना साहेबांनी असं सांगितलं की खचून जाऊ नका, की 1.5 लाख रुपये देतो, यात जरी नाही भागलं तर मी पुन्हा 10 तारखेला येणार आहे. त्या टायमाला येईन होत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आणि करू, एवढं साहेबांनी सांगितलं. अमरावतीतील मेळघाटातील भूमकाबाबा मंदिर दर्शनासाठी खुलं. परिसरातील आदिवासी आणि स्थानिक नागरिकांच्या धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेलं मंदिर वनविभागामार्फत बंदी घालण्यात आली होती. आंदोलनानंतर ही बंदी हटवली आहे. आज जैसे आमदार साहब की वजह से आज हमारे को बहुत बड़ा मौका मिला यहाँ पे पूजा करने का. और हमारा ये पारंपरिक आदिवासी के कई जमानों से हमारे दादा परदादा यहाँ पे पूजा करते थे और ये चीज के लिए मनाही कर रहे थे तो हमारे को बहुत तकलीफ हो रही थी. तो ये आमदार साहब से धन्यवाद करते हैं कि इसने हमारे लिए. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरात 15 दिवसांपासून रानटी हत्तीच्या कळपाचा धुमाकूळ. शेतकऱ्यांच्या धान आणि मका पिकाचं नुकसान. सिंधुदुर्ग दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात मोर्ले गावात बलाढ्य टस्कर हत्ती मुख्य रस्त्यावर. ग्रामस्थ आणि वाहन चालक आणि शालेय विद्यार्थ्यांची तारांबळ. हत्ती काही वेळात जंगलात निघून गेल्यानं सुटकेचा निश्वास. मुंबईतील गोराई बीचवरती बेकायदेशीर घोडागाडी आणि बैलगाडी शर्यत. प्राणीमित्र पल्लवी पाटील यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. शर्यतीची कोणतीही परवानगी नसल्यानं गुन्हा दाखल. त्या शर्यतीत सट्टेबाजी होत असल्याचाही संशय. मुंबई गोवा महामार्गावरच्या चिपळूण शहरातील 3 किलोमीटर लांब असलेल्या उड्डाणपुलाचं काम युद्धपातळीवर. वाशिष्ठी नदीपासून ते पंचायत समिती कार्यालयापर्यंतच्या उड्डाणपुलाचं काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होतं. मे महिन्याअखेरीस उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता. विकास कामांसाठी नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर तब्बल 52 दिवस प्लॅटफॉर्म क्रमांक 2 तब्बल 52 दिवस बंद राहणार. या कालावधीत तिथल्या गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून. अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात 10 मिनिटं ते 2 तासांपर्यंत विलंबाची शक्यता. बुलढाणा येथील लोणार सरोवराच्या काठावर केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीनं योग शिबिराचं आयोजन. 8000 नागरिकांचा सहभाग. सकाळी 6:30 पासून नागरिकांची लोणार सरोवराच्या काठावर गर्दी. राजस्थानमधील रणथंबोर अभयारण्यामध्ये शक्ती नावाच्या वाघिणीनं मगरीची शिकार केली. व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. तमिळनाडूच्या उटीजवळील मावनल्ला मसिनागुडी घाट रस्त्यावरती वाघ आढळला. मुसळधार पावसानंतर काही स्थानिक लोक रात्री या रस्त्यावरून जात असताना हा वाघ दिसलाय. तमिळनाडूमध्ये 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली. मदुराईच्या सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. पितापुत्राच्या पोलीस कोठडीतल्या मृत्यू प्रकरणी फाशीची शिक्षा. कोविड काळात दुकान उघडं ठेवल्यानं मारहाण केली होती.
अर्टेमिस 2 या चांद्र मोहिमेच्या यानाचा पृथ्वीशी पुन्हा संपर्क प्रस्थापित. 4 अंतराळवीरांच्या मोहिमेनं अपोलो 13 मोहिमेचा विक्रम मोडला. 50 वर्षात पहिल्यांदाच माणूस चंद्राच्या अगदी जवळ. नासाचा अर्टेमिस 2 घेत आहे चंद्राचा अगदी जवळून आढावा. एअर इंडियाचे सीईओ कॅम्बेल विल्सन यांचा राजीनामा. नुकसानीचा डोंगर वाढत असल्यानं राजीनामा दिला. विल्सन यांची माहिती. जुलै 2022 पासून कॅम्बेल विल्सन एअर इंडियाचे सीईओ होते. अहमदाबाद दुर्घटनेची चौकशी अपूर्ण असतानाच त्यांनी पद सोडलंय. अमेरिकेत पनामा सिटीत इंधनाच्या टँकरला भीषण आग. आगीनंतर पनामा सिटीमधला ब्रिज ऑफ अमेरिका बंद. टँकरला आग लागल्यानंतर अनेक जखमी, एक व्यक्ती बेपत्ता. इंधन टँकरमध्ये स्फोटामुळे भीषण आग. भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील पालांदूरमध्ये ग्रामीण भागात सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा. पहाटेपासून गॅस एजन्सीसमोर गर्दी. या ठिकाणी गॅस एजन्सी नाही आहे, तर लाखांदूरची जी गॅस एजन्सी त्यांना ट्रान्सफर केलेली आहे आणि त्यांच्याकडून बरोबर पुरवठा या ठिकाणी होत नाही आहे. तरी पण तहसीलदार साहेब किंवा अन्न पुरवठा जे आहेत त्यांनी या ठिकाणी गॅस एजन्सी निर्माण करून हे हंड्याची जी व्यवस्था आहे ही बराबर लावून देण्याची कृपा करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. आता इथे रोज 200 सिलेंडर पाठवत आहोत. इथे प्रॉपर 150 सिलेंडर येतात आणि ग्रामीण भागामध्ये जे गावं दिलेले आहेत त्या गावांमध्ये दिवसानुसार आपण गाडी पाठवत आहोत. पण लोक इथे गर्दी करतात, त्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे. जळगावमध्ये गॅसच्या दरात पंपचालक काळाबाजार करत असल्याचा रिक्षाचालकांचा आरोप.